दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवरील लाठीचार्जचा बहुजन हक्का अभियानकडून निषेध. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दिनांक 22 जुलै 2026. बहुजन हक्का अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर येथे संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. दिल्लीतील जंतर मंतर येथे आपल्या हक्कांसाठी व न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या तरुण तरुणी आणि विद्यार्थ्यांवर दिनांक 20 जुलै 2026 रोजी दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित अमानुष लाठीचार्ज व मारहाणीचा संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच आंदोलनकर्त्यांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन केंद्र शासनाकडे पाठवण्याची विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी निवेदन शासनाकडे पाठवण्याबाबत आश्वासन दिले. निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान, जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष अहद काजी, महिला जिल्हाध्यक्ष लैलाताई जमादार अष्टूळ, शहर कार्याध्यक्ष मोहन थलंगे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माजिद बागवान, अल्पसंख्याक जिल्हा सचिव अफजल शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष दाऊद अत्तार, शहर युवक अध्यक्ष रितेश अष्टूळ, शहर युवक उपाध्यक्ष इम्रान बागवान, शहर महिला उपाध्यक्ष आरतीताई नाईक नवरे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण आणि शहर युवक अध्यक्ष रितेश अष्टूळ यांनी दिल्लीतील घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदविला. बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जंतर मंतरवर सुरू असलेल्या तेजतेच्या आंदोलनाला आम्ही यापूर्वी देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे. आज रोजी सोलापूरच्या कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदनाद्वारे असे म्हणणे सादर केलेले आहे की जंतर मंतर येथे संविधानिक पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनात या सरकारने पोलिसांच्या मार्फत जे लहान लहान विद्यार्थी आहेत या लहान लहान विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे. आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत देशाचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान यांना मी निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की ज्यांनी लाठीचार्ज केलेली आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्या संबंधित अधिकारी जे कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर जे विद्यार्थी याच्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सरकारतर्फे योग्य तो उपचार त्यांच्यावर करण्यात यावा आणि हा आंदोलन या सरकारने लवकरात लवकर ते थांबवण्यात यावं. आजचे आपल्या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत प्रधान साहेब यांनी राजीनामा दिल्यावर काय त्यांचा काही फरक पडणार नाहीये. राजीनामा द्या, त्यांच्या ठिकाणी दुसरे येतील. विद्यार्थ्यांचा जीव तुम्ही वेगळी नका एवढा काय बोलतो. जंतर मंतरवर जो आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये सहभागी असलेले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांवर त्या पोलिसांनी जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे देखील त्यांनी माघारी घेतले पाहिजे. कारण की या देशाची जर संपत्ती जर पाहिली तर हे आजचे जे विद्यार्थी आहेत तर आपल्या या संपत्तीला या सरकारने ठेस पोहोचू नये अशी आमची भावना आम्ही कलेक्टर साहेबांसमोर मांडलेली आहे आणि आपल्या माध्यमातून देखील आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदन करतोय की आपण तात्काळ या विषयावर योग्य मार्ग काढावा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी योग्य आणि सक्षम अशा मंत्रीला शिक्षणाचा विभाग त्यांच्याकडे सोपवावा. एवढं बोलतो मी थांबतो. आम्ही बहुजन हक्का अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना जंतर मंतर येथे स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर 20 जुलै 2027 रोजी जे दिल्ली पोलिसांच्या मार्फत अमानुष मारहाण लाठीचार्ज करण्यात आली त्याच्या विरुद्ध निषेध जाहीर करून विद्यार्थ्यांना त्यांचे न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ते उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी विनंती केली. वास्तविक पाहता विद्यार्थी हे सदरील आंदोलन स्वतःच्या मनाने व कुणाच्याही राजकीय दबावाच्या पोटी करत नसून त्यांनी नीट परीक्षेसाठी आपले अख्खे आयुष्य 7-7 वर्ष स्वतःला 12-12 तास एका खोलीमध्ये कोंडून घेतले.
या शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे व पेपर लीकमुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. अनेक विद्यार्थी आत्महत्या केल्या. गेल्या 4 वर्षापासून हा प्रकार चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्यांनी जंतर मंतर येथे आंदोलन सुरू असताना देशाचे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे उपोषणास गेल्या 25 दिवसापासून बसलेले असताना त्यांना कुठल्याही प्रकारची लेखी आश्वासन अथवा त्या प्रकारे त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी कोणत्याही शासनाने पुढाकार घेतलेला नाही. त्या उलट त्या शास्त्रज्ञाला उपोषणस्थळी जोर जबरदस्तीने उचलून घेऊन जाऊन त्यांना अटक करण्यात आली. या सर्वांचा प्रकार घेत संसदेकडे विद्यार्थ्यांनी जो मार्च काढला होता तो मार्च संसदेच्या मार्गाला येण्यापूर्वी या शासनाने राजकीय लोकांनी पोलिसांवर दबाव टाकून त्या ठिकाणी अगोदरच पोटलेल्या गाड्या व दगड भरून असलेले ट्रक तिथे लावण्यात आली, जेणेकरून या विद्यार्थ्यांवर व आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा आरोप करता येईल की त्यांनी हा आक्रमक घेतला व त्यांना लाठीचार्ज करण्यात आली. लाठीचार्ज करत असतानाही काही नियम आहेत, त्यांना डोक्याला वगैरे मारता येत नाही, परंतु या लाठीचार्ज मध्ये अगदी अमानुषपणे विद्यार्थ्यांचे डोके फोडून त्यांच्या डोक्यातून रक्त काढून अनेक विद्यार्थ्यांना घायल करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. इतकेच नाही तर हे शासन ही सरकार महिलांबद्दल खूप काही चांगलं चांगलं बोलते, परंतु प्रत्यक्षात महिलांना देखील त्या ठिकाणी अत्यंत पार्श्वभागावर त्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार लक्षात घेता या अगोदर बी 2011च्या हल्ल्यामध्ये झालेल्या हल्ल्याचे स्वतःवर जबाबदारी घेऊन अनेक केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला होता, परंतु सध्याच्या सरकारने त्यांच्या मनामध्ये भरलेल्या अहंकारामुळे त्यांनी हा राजीनामा व विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण न करता सरळ लोकशाही विरोधी भूमिका दाखवलेली आहे. त्यामुळे यांच्या या अहंकाराला विरोध करण्यासाठी आपण सर्वजण एक होऊन यांना विरोध केला तरच पुढे आपल्या मुलांचे व आपले भविष्य सुधारेल. असो काही हरकत नाही. या सरकारने जसे निवडणुकीच्या अगोदर भगवान श्रीरामांचे उदाहरण दिले त्याप्रमाणे त्यांनी रामायण विसरले असतील. रावणाला देखील असाच अहंकार होता व त्यांनी साम दाम दंडभेद ही प्रक्रिया लागू करून भगवान हनुमानला कैद केलं होतं, परंतु त्या रावणाला असा अहंकार होता की त्याने त्याच्या साम्राज्याला त्याच्या सोन्याच्या लंकेला कोणी हात लावू शकत नाही, परंतु हनुमानजींच्या शेपटीला लागलेल्या आगामुळे पूर्ण लंका चढली होती. त्याचप्रमाणे ही जी सरकारने शासनाने लोकशाही विरोधी भूमिका घेऊन जी आग लावली आहे त्यामुळे सत्ता अवश्य जळेल व आपल्या सगळ्यांच्या एक साथीने एकजुटीने जुळेल ही अशी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मुंबईमध्ये जे विद्यार्थ्यांना होणारे जनता लाठीचार्ज होते, आम्ही त्या पोलिसांचा निषेध करत आहोत, त्या सरकारचा निषेध करत आहोत, मोदीचा निषेध करत आहोत, शिक्षण मंत्रीचा निषेध करत आहोत. जे अमानुषपणे लाठीचार्ज होत आहे विद्यार्थ्यांवर व विद्यार्थिनीवर, यांच्यावर जे पोलीस नाही ते गुंड आहेत, वर्दीतले गुंड आहेत, जे हुकुमशाही चालू आहे त्यांच्या विरोधात आमची संघटना निषेध करायची, पूर्ण भारत निषेध करायचे. येणारे जे भविष्याचे विद्यार्थी आहेत, जे होणारे भविष्याचे पंतप्रधान आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सायंटिस्ट आहेत, असल्या विद्यार्थ्यांवर तुम्ही मारहाण करून जे फक्त हक्कासाठी लढत आहेत त्यांना मारहाण करून जखमी करत आहेत.